हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनेल फार्मसी पाठशाला विथ ओमकार सर. या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एक नवीन विषयाची माहिती देणार आहोत, जो की आपल्या फार्मसीतील बी फार्मसी 7 सेमिस्टर यामध्ये असणारा एक प्रॅक्टिस स्कूल या कन्सेप्टवर आपण आज व्हिडिओ घेणार आहे. सो याचा कोर्स कोड काय, BP4706PS. सो प्रॅक्टिस स्कूल ॲक्च्युली असते का हे बरेच विद्यार्थ्यांना माहीत नसते. सो आपण आज प्रॅक्टिस स्कूलबद्दल माहिती घेणार आहोत, तरी आज सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ बघावे. त्यानंतर आता आपल्याला PS का असते प्रॅक्टिस स्कूल, हे एक नॉन युनिव्हर्सिटी सब्जेक्ट असतो, जे कॉलेज आपल्याला कंडक्ट करत असतो. त्यामध्ये हा एकूण मार्क असतात त्याला 150. याच्यातले 25 मार्काचे इंटरनल असतं आणि 125चं एक्सटर्नल असतं. असं या सर्व गोष्टी याच्यात येत असतात. आपल्याला पूर्ण ओव्हरव्ह्यू तयार करण्यासाठी एक्सटर्नल 125 मार्क असतात आणि आपल्याला इंटरनलचे जे असतात ते. सो तर आता आपण प्रॅक्टिस स्कूलमध्ये असते काय काय या गोष्टीची माहिती घेणार आहोत. सो प्रॅक्टिस स्कूलमध्ये मेन गोष्ट आपण म्हटली, सो हे असतं एक प्रोजेक्ट टाईप. त्यामध्ये आपल्याला इन्स्टिट्यूट जे असतं, आपलं इन्स्टिट्यूट किंवा मग सरळ म्हणतो आपण हॉस्पिटल ट्रेनिंगसाठी पण जाऊ शकतो, जे की फार्मसीमध्ये असते. साधं हॉस्पिटल ट्रेनिंगसाठी पण, किंवा मग आपण एखाद्या याच्या टाईप पण तयार करू शकतो. कशा की इंडस्ट्रियल व्हिजिट करत असतो आपण. बऱ्याचदा आपल्या कॉलेज आपल्याला फायनल इयरला असल्यावर इंडस्ट्रियल व्हिजिट नावाची गोष्ट करत असतं. त्या गोष्टीसाठी पण महत्त्वाचं हे मानलं जातं. सो हॉस्पिटल ट्रेनिंग झालं, त्यानंतर इंडस्ट्रियल व्हिजिट. आणि तिसरं आहे आपल्या केस स्टडीज. सो हॉस्पिटल ट्रेनिंग, इंडस्ट्रियल व्हिजिट हे प्रत्यक्ष इंडस्ट्रियलमध्ये जाऊन करत असतात. सो आज आपण केस स्टडी कोणत्या असतात या गोष्टीची माहिती घेणार आहोत. सो तर आज आपण आजच्या लेक्चरमध्ये केस स्टडी काय काय असतात, आपण कशाची तयारी करतो याबद्दल माहिती घेणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल आता आपल्याला काय करायचं आहे की केस स्टडीची माहिती घ्यायची आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपला केस स्टडी काय असते, काय करायचं असते. सो तर बऱ्याच कॉलेजमध्ये 2 फॉर्मॅटमध्ये तयार केलेलं असते केस स्टडी. एक म्हणजे रिव्ह्यू आणि एक म्हणजे रिसर्च. या 2 गोष्टीमध्ये विभागणी केलेली असते. केस स्टडीची माहिती आपण रिव्ह्यू किंवा रिसर्च या गोष्टीमध्ये माहिती घेतो. सो तर आता फर्स्ट ऑफ ऑल आता आपल्याला रिव्ह्यू आणि रिसर्च कशाला म्हणतात. रिव्ह्यू म्हणजे हे असं असते की ज्यावर आधी काहीतरी आपण त्याच्याबद्दल एक ब्रीफ ओव्हरव्ह्यू काहीतरी तयार करू शकतो. ओव्हरव्ह्यू सर्वसाधारण एखाद्या एक्झाम्पल देतो, मी स्वतः बनवलेला आहे की ब्रीफ ओव्हरव्ह्यू ऑफ अस्थमा. सो अस्थमाची जे आपल्याला गरज असते, त्याच्यावर काय काय मेडिसिन झालेले आहेत, त्याचं काय केस स्टडी करायचे आपल्याला, त्या केस स्टडीमध्ये कोणते कोणते पॉईंट घ्यायचे आपण रिव्ह्यूचे, त्या डिटेलमध्ये आज आपल्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. आणि रिसर्चमध्ये रिसर्च ही अशी गोष्ट असते, त्या रिसर्चच्या गोष्टीमध्ये आपल्याला असं काही गोष्टी असतात त्या की गोष्टी आतापर्यंत मार्केटमध्ये प्रिपरेशनमध्ये आलेल्या नसतात, अशा प्रकारच्या गोष्टी असतात. त्यानंतर आता आपण फर्स्ट ऑफ ऑल आपण काय पाहणार आहोत की रिव्ह्यूमध्ये काय येते, रिव्ह्यू म्हणजे काय असतं. केस स्टडीचा पहिला पार्ट असणार आहे आपला रिव्ह्यू. सो रिव्ह्यू कसा तयार करायचा, हा खूप जणांच्या मनात एक प्रॉब्लेम निर्माण होतो की रिव्ह्यू कसा तयार करायचा, काय गोष्टी. जेव्हा आपण आता रिव्ह्यूची तयारी करतो फर्स्ट ऑफ ऑल, सो रिव्ह्यू आपल्याला कशावर करायचा, पहिले आपल्याला सब्जेक्ट चूज करावं लागेल. चूज सब्जेक्ट. त्यानंतर त्याचे लिटरेचर रिव्ह्यू तयार करावं लागणार आपल्याला. तर लिटरेचर रिव्ह्यू कसे तयार करायचे हे पण आपण सांगणार आहोत. त्यानंतर आपल्याला त्या गोष्टीची सर्व, आता एखाद्या समजा आपल्याला क्लासिफिकेशन वगैरे डिपार्टमेंट पॉईंट वाईज आपण मांडून घेऊ, पण या मेन गोष्ट आपल्याला माहीत चूज सब्जेक्ट कसा करायचा. तर आता चूज सब्जेक्ट कसा करायचा, सब्जेक्ट कसा चूज करायचा, याच्या मागचं आपल्याला काय असतं की बऱ्याच आपल्याला गुगल्सवर वेबसाईट आहेत, त्यातली गुगल स्कॉलर नावाची किंवा मग अकॅडमिया नावाची अशा मेन वेबसाईट आहेत.
त्या वेबसाईटवर आपल्याला सगळं भेटून जाते. तर आयडिया कशी आणायची? सो आता एखाद्या आपण वाचण्यामध्ये सध्या कॉमन काय चालू होतो, तर आता मी सध्या तयार केले की दमा आपला असतो जो अस्थमावर बनवता असताना तुम्ही AI ची पण मदत घेऊ शकता या गोष्टीसाठी. सो आता अस्थमा जर हा विषय आपला चूज झाल्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला लिटरेचर बनवावं लागतील. लिटरेचरमध्ये आपल्याला काय काय बनवावं लागतील की आतापर्यंत काय काय गोष्टी लिटरेचरमध्ये झालेल्या आहेत, त्याच्या या गोष्टीबद्दल काय लिटरेचर झाले आहे. पण रिव्ह्यूमध्ये लिटरेचरचं काम कमी असतं, जास्त नसतं. रिसर्चमध्ये जास्त प्रमाणात असतं. सो तर आता आपण लिटरेचरचा पॉईंट स्किप करणार आहोत. आपण पहिले आहे ना, कोणताही आपल्या दैनंदिन जीवनातला डिसीज असो, कुठलाही प्रकारचा डिसीज असो, कार्डिओव्हास्क्युलर डिसीज, त्यानंतर रेस्पिरेटरी संदर्भात डिसीज, कुठल्याही प्रकारच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमबद्दल डिसीज, या कुठल्याही प्रमाणात आपल्याला किंवा मग ऑर्थो रिलेटेड डिसीज, या सर्वांची आपल्याला याबद्दल आपल्याला सब्जेक्टमध्ये चूज करता येते. कोणतेही करू शकता तुम्ही, व्हॉटेवर. त्यामध्ये आता आपण म्हटलो की आता माझा अस्थमा होता, तसं तुम्ही जसं कार्डिओव्हास्क्युलरवर पण करू शकता, एखाद्या ड्रगवर किंवा मग एखाद्या त्या हिस्ट्रीवर. त्यानंतर रेस्पिरेटरीवर पण करू शकता, किंवा डायजेस्टिव्हवर करू शकता. तुम्हाला जसा विषय सुचल सोपा तसा. आणि कमीत कमी रिव्ह्यूसाठी किमान 40 ते 50 पेजेस असणं आवश्यक आहे. त्यापेक्षाही कमी करू शकतो. पण तुम्हाला जर ब्रीफ ओव्हरव्ह्यू जर करायचा असला तर या गोष्टीची माहिती कमीत कमी तुम्ही 20 ते 25 पण बनवू शकता. पण आता काही कॉलेजनुसार आपल्याला त्या गोष्टीची गोष्ट बघावं लागत असते. त्यानंतर चूज सब्जेक्ट केल्यानंतर आता एखादा विषय आपण चूज केला 4पैकी, असा कुठल्याही प्रकारचा विषय जर तुम्हाला सुचला असं, त्यासाठी आपल्याला पहिले काय करायचं आहे की आता इंट्रोडक्शन पॉईंट घ्यायचा. सर्वप्रथम आहे ना, इंट्रोडक्शन पॉईंट येतो. जेव्हा आपण काही पण करतो त्याचं इंट्रोडक्शन. पण इंट्रोडक्शन येण्याच्या आधी कुठल्याही रिव्ह्यू किंवा रिसर्च बनवायचा असेल आपल्याला, तर ऑब्स्ट्रॅक्ट नावाची एक पॉईंट असतो, तो पण आपल्याला घ्यायचा असतो. ऑब्स्ट्रॅक्टमध्ये काय असतं की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे आता तुम्ही याच्यातला एवढा डिसीज घेतला वेगवेगळ्या, याचा काय ओव्हरव्ह्यू असेल आणि तुम्ही कशामुळे चूज केला ते ऑब्स्ट्रॅक्टमध्ये सांगायचं आहे. याच्यात काय काय असतं ते ऑब्स्ट्रॅक्टमध्ये सांगायचं असतं. त्यानंतर आपण इंट्रोडक्शनमध्ये पॉईंट बघितला. आता समजा आता आपण अस्थमा घेतला किंवा कार्डिओव्हास्क्युलर घेतला किंवा कुठलाही घेतला 4पैकी. सो तर आपण जर पहिले विचार केला की पहिले व्हॉट इज अस्थमा, व्हॉट इज कार्डिओव्हास्क्युलर, व्हॉट इज रेस्पिरेटरी, म्हणजे रेस्पिरेटरी काय असतं ते त्याचा. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉईंट काय बघायचा आहे की त्याच्या आता पुढच्या गोष्टी सगळ्या आता मी अस्थमाबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर अस्थमामध्ये मेन पॉईंट म्हणजे व्हॉट इज अस्थमा. त्यानंतर त्याचे क्लासिफिकेशन घ्यायचे आपल्याला. आणि मेन गोष्ट कशी, आता समजा मी व्हॉट इज अस्थमा या गोष्टी घेतलेल्या. सो तर या गोष्टीमध्ये आता आपल्याला काय करायचं आहे की या गोष्टीमध्ये आपण आता ही गोष्ट घेतली आहे समजा अस्थमाची. तर आता अस्थमामध्ये आता मी XYZ कोणता तरी रिव्ह्यू पेपर आहे. त्या रिव्ह्यू पेपरमधून मी एक माहिती काढलेली आहे की हा ड्रग तिथंच असेल. हा ड्रग तुम्हाला आपल्याला त्याच गोष्टीत भेटू शकतो. सो तर आता आपल्याला आपण जे रेस्पिरेटरी म्हणलो होतो त्याचाच एक्झाम्पल आहे अस्थमाचं. अस्थमा म्हणजे दमाचा पेशंट. सो आता मी आहे ना व्हॉट इज अस्थमा हे जे गोष्ट घेतली ते एखाद्या विशिष्ट रिसर्च पेपरमधून घेतलेली आहे. सो तर ते रिसर्च पेपर कोणता, तर तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल. आता तुमचे जर समजा एक इथं माहिती देतो जनरल, तुमचे जर समजा आता ग्रुप वाईज असेल अकॉर्डिंग टू PCIच्या सिलेबसनुसार एका ग्रुपमध्ये 2 किंवा 5 या रेंजमध्ये असू शकतात. कुठं आता इमर्जन्सी असले तर 6 किंवा 7, 8 असू शकतात. पण मेन जर PCIचं बघितलं तर आपण 2 ते 5 ठिकाणी असते. सो त्यामध्ये आता आपल्याला आहे ना एक मेंटॉर दिलेला असतो कॉलेजकडून. मेंटॉर ज्याला आपण गाईड पण म्हणतो. आणि आपण 5 स्टुडंट. तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम त्या 5 स्टुडंटचा एक स्पेशल ग्रुप बनवायचा, याच्यामध्ये माहिती वगैरेसाठी ठेवायची. आणि एक जे ग्रुप बनवायचा आहे तुम्हाला व्हॉट्सअपचा ग्रुप, त्यामध्ये तुमचे मेंटॉर असले पाहिजे.
मेंटॉर आणि एक जे ग्रुप असला पाहिजे फक्त स्टुडंटचा, त्या फक्त रेफरन्ससाठी पाहिजे. म्हणजे कसं 2 ते 5 जणांचा ग्रुप असलं तर 5 स्टुडंट तर असतातच. एक तीन ग्रुप पाडायचे विद्यार्थ्यांनी, एक आपला स्पेशल स्टुडंटसाठी ठेवायचा जनरल ग्रुप, त्यानंतर मेंटॉर असलेले त्यांच्याचा एक ग्रुप असला पाहिजे. त्यानंतर जर आपली दुसरी गोष्ट जर म्हटली आपण समजा तर एक 5 स्टुडंटचा रेफरन्स करायचा. म्हणजे कुठलीही, आणि तुम्ही प्रत्येकानं आपापली कामं वाटून घ्यायची की मी हे करणार. तर आता आपल्याला बघायचं आहे की आता पॉईंट कोणते येतील मध्ये. सो तर व्हॉट अस्थमामध्ये जर घेतला, या प्रकारे तुमची कोणताही डिसीज तुमचा जर असेल तो घेऊ शकता. त्याचा रेफरन्स आहे ना, आता इंट्रोडक्शनचा पहिला पॅरेग्राफचा रेफरन्स आहे तो या ग्रुपवर टाकून द्यायचा, खाली लिहून द्यायचा हा रेफरन्स. म्हणजे तुम्ही नंतर जर तुम्हाला या गोष्टी बघायच्या असतील तर तुम्हाला त्या लवकर भेटू शकतात. सो तर आपण 1 बाय 1 डिस्कस करू. सब्जेक्ट तर चूज झाला आपल्याला कसा करायचा. नेक्स्ट गोष्ट कोणती आता आपली, ती म्हणजे आता आपल्याला पॉइंट्स कोणते घ्यायचे, पॉइंट्स कोणते घ्यायचे. सो तर आता पॉइंट्स घ्यायच्या गोष्टीत आपल्याला एक बघायचे की आता पहिल्या फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला इंट्रोडक्शन बद्दल माहिती द्यायची. इंट्रोडक्शन मध्ये काय माहिती द्यायची, त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम आता आपण अस्थमा टाकला तर व्हॉट इज अस्थमा, त्याचे दोन पॅसेजेस म्हणा, आणि त्याचे 2 रेफरन्स एकातरी असले तरी चालते, कंबाईन असले तरी चालते. त्यानंतर आता कुठलाही तुमचा चूज केलेला डिसीज, व्हॉट इज हा पहिला शब्द टाकायचाच. त्यानंतर मग नेक्स्ट कधी काय असते एखाद्या वेळेस आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये डॉक्टरांचं वगैरे काय असलं त्याचे जनरल इन्फॉर्मेशन, जर तुम्हाला रिसर्च पेपर वाचा, जनरल इन्फॉर्मेशन काय भेटते का ते टाकून द्या, एक पेजभर होऊन जाते. रेफरन्स मध्ये असलेले विथ रेफरन्स. त्यानंतर मग तुम्हाला टाकायची आहे माहिती, जनरल इन्फॉर्मेशन झाली. त्यानंतर तुम्हाला टाकायचे आहेत क्लासिफिकेशन. आता एवढी इन्फॉर्मेशन इंट्रोडक्शन मध्ये झाली, तुम्हाला तुमच्या सोयीनुसार वाढू पण शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला साइन अँड सिम्पटम्स या पण गोष्टीची माहिती घ्यायची आहे. त्यानंतर सो इंट्रोडक्शन मध्ये माहिती झाली. तुमच्या जनरल इन्फॉर्मेशन मध्ये तुम्ही कोणत्याही प्रकार टाकू शकता, तसं काही फिक्स नाही आपल्याला कोणती टाकायची आहे. तर सो मिनिमम इंट्रोडक्शन आपण 40 ते 50 मिनिमम ह्या दोन, तर किमान रिव्ह्यूचे 3 पेज ते 4 पेज पर्यंत गेलं पाहिजे. त्यामध्ये आता क्लासिफिकेशन कुठून भेटणार तुम्हाला, तर फार्माकोलॉजीचं KD त्रिपाठी पुस्तक आहे. या KD त्रिपाठीच्या पुस्तकातून तुम्हाला त्यांचा रेफरन्स भेटून जातो. कुठल्याही प्रकारचे क्लासिफिकेशन पाहिजे असतील समजा डिसीजच्या रिलेटेड, तर त्या पुस्तकात भेटून जातील तुम्हाला. त्यानंतर मग सेकंड पॉईंट आहे इपिडेमिलॉजी. तर इपिडेमिलॉजी म्हणजे काय असतं, याच्यामध्ये आता आपल्याला सगळ्या गोष्टी असतात. त्यामध्ये आता म्हणजे आता सांगायचं झालं तर हा जो डिसीज, आता इपिडेमिलॉजीच्या पॉईंटमध्ये काय घ्यायचं, कार्डिओव्हास्क्युलर, रिस्पिरेटरी, समजा आता हे रिस्पिरेटरी सेमच आहे, पण आता डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे याच्या संदर्भात काय डिसीज वगैरे असेल, त्या डिसीजचे आपण जर रिव्ह्यू करत असेल, त्यामध्ये इपिडेमिलॉजीमध्ये काय द्यायचं, त्याच्यात ते प्रादुर्भाव जे म्हणतो आपण जास्त प्रमाणात कुठं होते, किंवा मग त्याचं हे विचार करतो आपण इपिडेमिलॉजीमध्ये की कोणत्या वयातल्या लोकांना जास्त होते. म्हणजे आता वयाचं गट काय असते, 0 ते 18, 18 ते 59, आणि 59 ते आता ते असेल. पण आता अस्थमा जो डिसीज असतो तो या वयोगटात पण असतो, या वयोगटात पण असतो, आणि या वयोगटात पण असतो. जे RAचं म्हणतो आपण ऑस्टिओ रुमिनॉइड आर्थरायटिसचे म्हणतो, ते फक्त जास्त करून 60 ते पुढी जेवढं असेल तेवढं त्या वयाच्या लोकांना जास्त होते. या वयाच्या रेंजमध्ये कधी या वयाच्या एंडिंगला पण 50च्या वयास पुढून स्टार्ट होते, पण जास्त करून या वयात तर हा रोग दिसून येत नाही. त्यानंतर जर आपल्याला विचार केला आपण, तर इपिडेमिलॉजीमध्ये कितव्या वयामध्ये हा रेंज तुम्हाला एक्सेल थ्रू घेता येते, चार्ट वाईज
चार्ट वाईज, किंवा मग तुम्हाला हा जो डाऊट असतो जो तुम्हाला थेअरी म्हणून पण यूज करता येते, म्हणजे तयार करता येते. याच्यामध्ये तुम्ही ग्राफ मार्फत पण तयार करू शकता, ग्राफच्या माध्यमातून, की एवढ्या वयोगटाला एवढा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला की हे फिमेलला जास्त होते का मेलला जास्त होते, याचे किमान तुम्हाला 3 पेजमध्ये तयार करायचे आहेत. टोटल झाले हे 4 आणि 4 7 पेज झाले टोटल. तर आता तिसरा पॉईंट काय आता आपण पाहणार आहोत. तिसरा पॉईंट आता आपला आहे, मिटवतो हे, तिसरा पॉईंट आपण काय तयार करायचा. पहिला पॉईंट आपला आहे इंट्रोडक्शन, दुसरा पॉईंट आहे आपला एपिडेमियोलॉजी. आता तिसरा जो पॉईंट येणार आहे आपल्याला, त्या पॉईंटमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, की तिसऱ्या पॉईंटमध्ये आता आपल्याला काय शिकायचं आहे ते म्हणजे आपली पॅथोफिजिओलॉजी काय असते. तर ड्रगची पॅथोफिजिओलॉजी काय असते याचे आपण एक 4-5 पॉईंट पकडायचे. त्यासाठी तुम्हाला त्याचा रेफरन्स असणं आवश्यक आहे. 4-5 पॉईंट तुम्ही एका रेफरन्समधून घेऊ शकता किंवा 5 रेफरन्स वापरून घेऊ शकता. ॲज इट युअर मॅटर. हे असेल आपले 2 पेजेस. म्हणजे आपले आता तिकडे झाले ते इंट्रोडक्शनचे पेजेस झाले ते 4, त्याच्यानंतर आपल्याला पॅथोफिजिओलॉजीचे झाले 2 पेजेस, आणि जे एपिडेमियोलॉजीचे म्हणले आपण ते 3 पेजेस. तर आता टोटल पेजेस झाले आपले 9. आता चौथा काय घ्यायचं आपल्याला. चौथ्यामध्ये आता आपल्याला विशेष गोष्ट घ्यायची आहे, ती म्हणजे आता हे त्याचे क्लासिफिकेशन तर बघितले आपण इंट्रोडक्शनमध्ये. आता मेन गोष्ट म्हणजे टाईप्स कोणते कोणते आहेत. टाईप्स, आता तुम्ही जर समजा मलेरिया एक प्लाझ्मोडिक डिसीज आहे, त्या मलेरियावर तुम्ही जर समजा हे करत असाल, रिव्ह्यू बनवत असाल, तर त्या रिव्ह्यूमध्ये मेन गोष्ट टाईप्स आहेत, जे की प्लाझ्मोडियम, फ्लॅसिपेरन वगैरे असे 4 पॉईंट आहेत. तर ते पॉईंट वाईज आपल्याला रेफरन्स लिहायचा. तर एका पॉईंटसाठी किमान 1.5 पेजेस पकडून चला, 1.5 पेजेस पकडून चला. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, की आता रिव्ह्यूमध्ये झालं, रिव्ह्यूमध्ये इंट्रोडक्शन एपिडेमियोलॉजी झाली की पॅथोफिजिओलॉजीच्या येण्याच्या आधी, आता पॅथोफिजिओलॉजी आपला चौथा पॉईंट धरू आपण, आणि टाईपचे 5वा पॉईंट. तिसरा पॉईंट जो म्हणतो आपण तो एम अँड ऑब्जेक्टिव्ह. एम अँड ऑब्जेक्टिव्ह बद्दल मग आपल्याला लिहायचं. एम मध्ये काय, त्या संदर्भात द ब्रीफ ओव्हरव्ह्यू ऑफ अस्थमा. ऑब्जेक्टिव्हमध्ये काय येईल, ऑब्जेक्टिव्हमध्ये असं लिहायचं की आपल्याला 3 प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह जे की रिसर्च पेपरमध्ये पण भेटू शकतात, किंवा मग ओव्हरव्ह्यू अबाउट अस्थमा, अशा टाईपचे काहीतरी 3 ते मिनिमम 3 ते 4 करे. हे 1 पेजेस गेलं आपलं. टोटल 10 पेजेस झाले आपले इथं तयार. त्यानंतर आता आपल्याला, आणि हे टाईपचे 1.5, तर आपल्याला एक 12 पेजेस झाले असे तयार डिक्लेअर करून. त्यानंतर आता आपल्याला काय शिकायचं, 6 नंबरचा पॉईंट काय, त्याची कॉजेस, रिस्क फॅक्टर काय असतात ते बसायचं. कॉजेस आणि रिस्क फॅक्टर मध्ये आपल्याला इन्व्हॉल्व्ह आहे. त्यामध्ये समजा साइन अँड सिम्पटम्स, कॉजेस, रिस्क फॅक्टर, त्याचे कॉजेस काय होतात हे आपल्याला इंट्रोडक्शनमध्ये पण टाकता येतं, पण आपण वेगळा पॉईंट घेतला. तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये पण टाकू शकता, जास्त जर तुम्हाला वास्ट वाटत असेल तर. कॉजेस अँड रिस्क फॅक्टर आपल्याला काय ते रिसर्च पेपरमध्ये रिसर्च केलेलं असतं त्यांचे मेन. त्यानंतर गोष्ट 7वा पॉईंट का टाकायचा, हे आपले 2 पेजेस गेले पाहिजे. तिथं आपले 14 पेजेस झाले. त्यानंतर आपल्याला मग कॉजेस ऑफ रिस्क फॅक्टर झालं, तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं की हर्बल ड्रग कोणते यूज झाले त्याच्यावर, त्याबद्दल माहिती घ्यायची आहे. हे कमीत कमी 3 ते 4 हर्बल ड्रग बद्दल माहिती घ्यायची आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याला एक 3 पेजेस जाणार. किती झालेत, तर आपले टोटल 17 पाने झाले समजा, पकडा. त्यानंतर मग हर्बल ड्रगचं झालं. त्यानंतर आता आपण साइन सिम्पटम्स तर या गोष्टी बघितलेली आहे. तर आता साइन सिम्पटम्स या गोष्टी बघितल्यानंतर आपल्याला 8वा जो पॉईंट आहे, 8व्या पॉईंटमध्ये आपल्याला काय बघायचं आहे की त्याच्या संदर्भात काही जनजागृती केली का.
त्याला आपण काहीतरी त्याचं म्हणायचं तर असं पकडून चला की काय अवेअरनेस केला का त्याच्याबद्दल. त्याचे 1-2 पान जरी मध्ये तुम्ही अवेअरनेस काय काय केला, तर मलेरिया समजा अस्थमाला वाचवण्यासाठी कोणत्या ड्रग्स वगैरे तर ते लिहायचं नाही याच्यात. अवेअरनेस काय प्रोग्राम वगैरे केले ते. तर तुम्हाला 8व्या सेमिस्टरमध्ये जेव्हा सोशल फार्मसी जेव्हा विषय शिकता, तुम्हाला मलेरिया बद्दल एक नॅशनल मलेरिया कंट्रोल प्रोग्राम आहे, त्या प्रोग्रामविषयी माहिती लिहायची. तुम्ही त्याच्या पुस्तकातून पण रेफरन्स घेऊ शकता. त्यानंतर आता आपल्याला 8वा पॉईंट झालं, इथपर्यंत कळालं. स्क्रीनशॉट मारायची तर मारू शकता, पटकन स्क्रीनशॉट मारून घ्या. एवढं ह्या गोष्टी झाल्या. त्यानंतर आता आपल्याला आपले इथं 2 पानं वाढले, समजा 19 पाने झाले. अजून आपली इन्फॉर्मेशन बाकी आहे. त्यानंतर आपल्याला एक नेक्स्ट पॉईंट काय बघायचं आहे की हे डायग्नोसिस काय होऊ शकते. डायग्नोसिससाठी 1 पान लिहून टाका. काय काय आपण करू शकतो. सगळ्या गोष्टी सांगायच्या नाहीत इथं, पण काय काय करू शकतो. त्यानंतर ट्रीटमेंट कोणती करू शकतो. रेफरन्स पेपरमध्ये करा. हे 1 पेजेस 21 पानं झाले आपले. त्यानंतर आता आपल्याला प्रिव्हेन्शन काय घ्यायचं. प्रिव्हेन्शनसाठी 1 पान. असे झाले आपले टोटल 22 पानं. त्यानंतर आता आपल्याला आता कोणती गोष्टी करायच्या आहेत की याच्यासाठी ड्रग तुम्ही हा पॉईंट खालीवर पण घेऊ शकता तुमच्या सोयीनुसार. सो मी हा पॉईंट इथं घेत आहे. त्याच्यासाठी आपल्याला ड्रग्स कोणते यूज होतात. ड्रग यूज डिटेलमध्ये नाही, फक्त ओव्हरव्ह्यू लिहायचं आपल्याला की काय काय होऊ शकते. त्याच्याला डिटेलमध्ये लिहायचं नाही या सर्व गोष्टी आपल्याला. त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, ड्रग यूजड ओव्हरव्ह्यू झाल्यानंतर ते आपल्याला जाईल 1-2 पेजेसचं, म्हणजे आपले 24 पाने तयार झाले. त्यानंतर मग आपल्याला काय करायचं की अक्नॉलेजमेंट म्हणून 1 पेज असतं. समजा अक्नॉलेजमेंट पेज 1 जातो. त्यानंतर कंक्लुजन लिहायचं असतं. कंक्लुजनला 1 पेज म्हणजे 23. कंक्लुजनला 1 पेज, अक्नॉलेजमेंटचा 1 पेज, म्हणजे एक 24 पानं तयार झाले. त्यानंतर मग आपल्याला काय करायचं की रेफरन्सच्या आधी आपल्याला असते समरीचं पेज. समरी काय असते त्याची, तुम्ही काय काय केलं त्याची समरी, डिस्कशन काय करू शकता, फ्युचरमध्ये काय यूज होऊ शकतो ह्याचं, फ्युचरमध्ये काय, फ्युचर ॲक्सेप्ट या गोष्टीची माहिती घ्यायची. याची सगळ्याचे एक पान म्हटलं तर 27 पानाचा PDF तयार होते. त्यानंतर लास्टला आपल्याला रेफरन्स लिहायचं. रेफरन्समध्ये काय लिहायचं की जेवढी सगळी आतापर्यंत आपण माहिती पाहिली कुठपर्यंत, इथपर्यंत इंट्रोडक्शन, त्यानंतर इपिडेमिओलॉजी, क्युअर अँड प्रिव्हेन्शन, हर्बल ड्रग्स कोणते यूज होतात, त्यानंतर डायग्नोसिस, ट्रीटमेंट, तुम्ही जे मागच्या 8 पॉईंट बघलेत त्याचं पूर्ण एक रेफरन्स कुठपर्यंत अनलिमिटेड लिमिट आहे. मिनिमम 50 ते 70 मध्ये रेफरन्स असले पाहिजे. ह्याचे 4 पानं, म्हणजे टोटल 24 आहे ना. मागे पुढे होतात आपले कॉलेजचे सर्टिफिकेट वगैरे, ते टोटल आपल्या 40 ते 50 तरी शक्य नसलं तर 30 ते पेजेसमध्ये चांगल्या प्रकारे आपण रिव्ह्यू बनवू शकतो. सो आता याचे स्टेप बाय स्टेप काय आहेत. आता जनरल गोष्टी म्हणल्या तर आपल्याला एक छानसं आता प्रेझेंटेशनमध्ये कसं बनवायचं या पण गोष्टीची आपण माहिती घेणार आहोत. सो तर PPT प्रेझेंटेशनमध्ये सर्वप्रथम इंट्रोडक्शन कॉलेजचं आपलं इंट्रोडक्शन युअर सेल्फ, त्यानंतर मग इंट्रोडक्शन युअर सेल्फ झाल्यानंतर मेन गोष्ट कोणती आपली हे कंटेंट काय काय टाकणार आहोत. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इंट्रोडक्शनचे जे आपण आत्ता पॉईंट बघितले इंट्रोडक्शनमध्ये 1 पान, एकच पान बस झालं, एम अँड ऑब्जेक्टिव्ह. मग नंतर आपली थोडी आपण जे म्हटलो इपिडेमिओलॉजी, या सर्व गोष्टीचे 1 पान असे मिनिमम
दोन प्रकारचे सिनॉप्सिस होत असतात प्रॅक्टिस स्कूलमध्ये. एक सिनॉप्सिस म्हणजे जे आपण बनवलं त्याचे मिनिमम 15 स्लाईड, त्या स्लाईडमध्ये एक इंट्रोडक्शन मायनस करा, एक कंटेंट आणि एक थँक्यू, या 3 स्लाईड ॲड केले तर 12 स्लाईड तुम्हाला तयार करायच्यात. आणि थिसिसचं प्रेझेंटेशन असतं, तर त्यासाठी तुम्हाला एक 20 ते 25 स्लाईड बनायचे. त्याच्यामध्ये पण ह्या 3 स्लाईड कॅन्सल केल्या तर तुम्हाला जर 25 पेजेसची बनवायला सांगितली तर तुम्ही 22 पेजेसमध्ये डिटेल डाटा. या सिनॉप्सिसमध्ये एवढं सांगायचं की मी अस्थमावर किंवा मग मलेरियावर रिव्ह्यू तयार करत आहे, की असं असायचं फॉर्मॅलिटी असेल, एवढंच बनवायचं. थिसिसमध्ये ओव्हरऑल डिटेलिंग सांगायची, जी की आपण 8 ते 10 पॉईंटमध्ये माहिती घेतली. सो आता आपण नवीन कन्सेप्ट बघणार आहोत, जे की रिसर्च. व्हॉट इज रिसर्च, काय असतं याबद्दल माहिती घेणार आहोत आता. सो व्हिडिओ लंबा होईल तरी पण आपल्या विद्यार्थ्यांना समजण्याची माहिती बघणार आहोत. त्या केस स्टडीमध्ये आता आपल्या दुसऱ्या गोष्टी म्हणजे कोणत्या, त्या म्हणजे रिसर्च. रिसर्च काय असतं, रिसर्च काय असतं त्याबद्दल पण माहिती घेणार आहोत. रिसर्चमध्ये कसं असते, सुरुवातीला अशा गोष्टी असतात समजा आपल्याला, जे की आतापर्यंत बनल्याच नाहीत, त्या तुम्ही कोणत्याही प्रकारच्या बनवू शकता. लोशन असेल, क्रीम असतील, त्यानंतर व्हॉटेवर जेवढे आपल्याला डोसेस फॉर्म येतात कुठलंही बनवू शकता तुम्ही, जे की सॉलिड असो, लिक्विड असो, सेमी सॉलिड असो, डझंट मॅटर, कुठलंही बनवू शकता तुम्ही. त्यानंतर आता आपल्याला कोणती गोष्ट घ्यायची आहे, की जो की आता आपला सर्वात सोपा विषय आहे, क्रीम आणि लोशन. ह्या पण तुम्हाला बनवू शकता, कॅप्सूल बनवू शकता, टॅबलेट बनवू शकता. त्यामध्ये आता रिसर्चमध्ये पहिली मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट सब्जेक्ट चूज करावा लागते, रिव्ह्यू सारखाच. आता तुम्हाला पहिले हे ठरवावं लागते की तुम्हाला डोसेस फॉर्म कोणतं बनवायचे. तर डोसेस फॉर्ममध्ये तुम्ही कोणतंही बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला असे हर्बल ड्रग पाहिजे, जे की आता तुम्ही जर समजा कॅप्सूल बनवायचे असेल तुम्हाला, तर कॅप्सूलसाठी आपल्याला काय पाहिजे, पहिले आपला चूज झाला सब्जेक्ट काय, आपण कॅप्सूल बनवण्याचं ठरवलं. तर आता आपल्याला हर्बल ड्रग काय पाहिजे. आता हर्बल ड्रगचा आपल्याला माहिती घेण्यापूर्वी 2 घ्यायचे का 3 घ्यायचे, आपल्या मेंटॉरला विचारून घ्यायचे. आता आपल्याला हर्बल ड्रगमध्ये आपण काहीही घेऊ शकतो. एक्झाम्पल, नीम पान घेऊ शकतो, किंवा मग व्हॉटेवर ETC कुठल्याही प्रकारचं आपण फ्रूटनं बनवू शकतो, किंवा मग आता पावडरनं बनवू शकतो. व्हॉटेवर आपल्याला जे बनवायचं, आता कॅप्सूल बनवू शकतो, टॅबलेट बनवू शकतो, क्रीम बनवू शकतो, या सर्व गोष्टी आपण बनवू शकता. त्यानंतर आता आपल्याला हर्बल ड्रग चूज केल्यानंतर फायनल सब्जेक्ट करायचा पहिले. तर आपण जर एक्झाम्पल दिलं तर आता, आणि की मला हर्बल ड्रगचं मी माझ्या कॉलेज लाईफमध्ये असताना बनवलेलं आहे, की हे माझं हर्बल लोशन मध्ये गावाचं. कशासाठी, की तुम्हाला ॲक्टिव्हिटी, फार्मास्युटिकल ॲक्टिव्हिटी कोणती आहे त्याबद्दल तुम्हाला पहिले डिसाईड करायचं आहे, की आता कोणती ॲक्टिव्हिटी आहे फार्मास्युटिकल ती बघायची आहे. फार्मास्युटिकल नाही, फार्माकोलॉजिकल ॲक्टिव्हिटी याची होती अँटी फंगल. तुम्ही अँटी फंगल बनवू शकता, अँटी मायक्रोबियल बनवू शकता, अँटीसेप्टिक बनवू शकता. कोणत्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी हर्बल ड्रग बनवू शकता, ते आपल्याला नसते. फक्त ते पहिले आधी कोणी रिसर्च केले नाही पाहिजे त्या गोष्टीवर. त्यानंतर आता आपल्याला 3 विषय कळाला, तर आता आपण पॉईंट्स बघूत. रिव्ह्यूजमध्ये जो पहिला पॉईंट असतो तो सेम ॲज इट इज इथं असतो, तो म्हणजे इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला, आता तुम्ही जर समजा लोशन बनवत असेल तर सुरुवातीला व्हॉट इज लोशन असं ऑप्शन लिहायचं. याचे दोन पॅसेज करायचे, 2 पॅरेग्राफ म्हणू आपण त्याला, विथ रेफरन्स. त्यानंतर पॉली हर्बल आहे ना आपले, 2 हर्बल आहेत ड्रग. तर आता हर्बल लोशन म्हणजे काय, कारण तुमचं हर्बल लोशन, हर्बल क्रीम, कॅप्सूल असेल तर कॅप्सूलबद्दल माहिती द्यायची. व्हॉट इज कॅप्सूल, कॅप्सूलचे टाईप्स काय असतात त्याबद्दल. तर हर्बल लोशन झालं. हर्बल लोशन नंतर तुम्हाला माहिती द्यायची आहे की पॉली हर्बल काय असतं.
पॉलीहर्बल लोशन काय असते ह्याबद्दल. कॅप्सूलमध्ये तो पॉलीहर्बल नसतं एवढं, पण आपण बनवू शकतो त्या गोष्टीसाठी. आपल्याला कॅप्सूल टॅबलेटमध्ये वास्ट प्रोसिजर आहे, खूप मोठी प्री फॉर्म्युलेशन तयार करावं लागते, सर्व गोष्टी असतात. त्यामुळे तुम्हाला जे सोयीस्कर वाटतं ते प्रोडक्ट तुम्ही बनवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. सो इंट्रोडक्शनमध्ये एवढे पॉईंट झाले. इंट्रोडक्शन जाऊ द्यायचं असते आपल्या रिसर्चमध्ये किमान 1.5 पेजेस तरी. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला, नेक्स्ट पॉईंट काय आहे आपला की प्लांट प्रोफाईल. प्लांट प्रोफाईल काय म्हणतो आपण, प्लांट. आता एखाद्या समजा आपला ड्रग्स आहे, हर्बल ड्रग. आता माझा होता गावा, तर त्याची एक छानशी एक इमेज घ्यायची, बरोबर. एक मस्त एक छान दिसणारी इमेज घ्यायची. त्या इमेज नंतर मग आपल्याला त्या इमेज जर जी गोष्ट घेतली आपण इमेज घेतल्यानंतर आपल्याला त्या सर्व घेतली इमेज नंतर मग आपल्याला एक सेकंड, इमेज झाली त्यानंतर आपल्याला आहे ना त्याची जनरल इन्फॉर्मेशन जी के म्हणजे जनरल इन्फॉर्मेशनमध्ये काय घ्यायचं, हर्बल ड्रगची की ते कुठं सब टॉपिकल रिजन आहे, कुठं येते, फॅमिली काय त्याची, त्याबद्दल माहिती घ्यायची. त्यानंतर मग हेडिंग द्यायची सायंटिफिक क्लासिफिकेशन. त्यामध्ये आता आपण माहिती घेणार आहोत की जीनस, स्पेसीज, जे की आपण म्हणतो ना टॅक्झॉनॉमिकल क्लासिफिकेशन असतं आपल्या फार्मसीमध्ये. आपण शिकलो होतो बायोलॉजीमध्ये 12वीला टॅक्झॉनॉमिकल क्लास. फायलम कोणता आहे, जीनस कोणता आहे, फॅमिली कोणता आहे, सिनॉनिम. त्या सोप्या आपण विषय केला तर फार्माकॉग्नोसी B.Pharm 5th सेमिस्टरचा विषय आठवा. त्यामध्ये जे ड्रग्स पार्ट केले आपण त्याच्यामध्ये आपण सिनॉनिम, फॅमिली वगैरे त्या सर्व गोष्टी आपल्याला इथं पाहिजेत. सो ह्या गोष्टी झाल्यानंतर पॉईंट दुसरा झाल्यानंतर ह्या पॉईंट जसा आहे तुम्ही 4 पेजेसपर्यंत जरी गेलं, समजा तुमचे 2 प्लांट असतील मोकळं सोसायटीत म्हणलं तरी 2 पानं झाले, याचे 2 पॉईंट, याचे 2 पॉईंट. त्यानंतर तिसरी कोणती गोष्ट येणार आहे ती म्हणजे तिसरी गोष्ट म्हणजे आता आपल्या फॉर्म्युलेशन आहे एम एन ऑब्जेक्टिव्हमध्ये. कसं फॉर्म्युलेशन अँड इव्हॅल्युएशन म्हणतो त्याला आपण. फॉर्म्युलेशन अँड इव्हॅल्युएशन, पॉलीहर्बल, अँटीसेप्टिक, अँटीमायक्रोबियल, XYZ पुढचं जे असेल ते. त्यानंतर मग आपल्याला ऑब्जेक्टिव्ह म्हणायचं, कशा तुमची ॲक्टिव्हिटी कशासाठी आहे ऑब्जेक्टिव्हमध्ये टाकायचा. पहिलाच क्वेश्चन, आता तुमची जर ॲक्टिव्हिटी असेल अँटीसेप्टिकची ॲक्टिव्हिटी असेल समजा, तर पहिल्या पॉईंटला येतं टू डिटरमाइन अँटीसेप्टिक ॲक्टिव्हिटी. ही अँटीसेप्टिक ॲक्टिव्हिटी. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, टू डिटरमाइन अँटीसेप्टिक ॲक्टिव्हिटी झाली त्यानंतर मग टू कलेक्ट हर्बल इन्ग्रेडियंट. हर्बल इन्ग्रेडियंटचं काय असतं ते त्या गोष्टी आपल्याला त्याच्यात पाहायचं आहे. त्यानंतर मग इतक्या झाल्या. मिनिमम 3 ऑब्जेक्टिव्ह असतात आणि आपली हिंट टू प्रिपेअर अँड इव्हॅल्युएट अँटीसेप्टिक वगैरे तर तुम्ही बनवू शकता. त्यानंतर मी ठेवतो हे एक स्पेशल पानावर घ्यायचं एम एन ऑब्जेक्टिव्ह PPTच्या पण सेम. त्यानंतर चौथा पॉईंट आहे आपला लिटरेचर रिव्ह्यू. सो आता लिटरेचर रिव्ह्यूमध्ये आता आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल काय घ्यायचं आहे की लिटरेचर कोणते कोणते आहेत, कशा संदर्भात लिटरेचर रिव्ह्यू येतात, त्या गोष्टीची आपण माहिती घ्यायची आपल्याला. की आपल्या प्लॅनचं एक असते आणि ॲक्टिव्हिटीचं एक असते. तर प्लॅनमध्ये आपण जो प्लॅन घेतला त्या प्लॅनबद्दल आपल्याला आपली ॲक्टिव्हिटी त्या संदर्भात आपल्याला घ्यायचं. नंतर लिटरेचर रिव्ह्यूमध्ये नेक्स्ट पॉईंट असते ॲक्टिव्हिटीचा. म्हणजे तुम्ही घेतलेल्या प्लॅनवर किती प्रकारच्या ॲक्टिव्हिटी झाली, रिसर्च पेपर तुम्हाला वाचावं लागणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला कळून जातात. या रिसर्च पेपरला 4 पानं, एम ऑब्जेक्टिव्हला 1, अशा प्रकारचं आपण वर्गीकरण करू त्याचं क्लासिफिकेशन. त्यानंतर मेन गोष्ट झाली. तर मेन महत्त्वाची गोष्ट म्हणल्यावर काय येईल ते म्हणजे आता मटेरियल अँड मेथड. सो आता मटेरियल अँड मेथडमध्ये काय करायचं तुम्हाला. सो आता मटेरियल मेथडमध्ये आपला पॉईंट चालत होता. त्याच्यामध्ये आपण काय बघायचं, पहिले आपल्याला प्लॅनचं कलेक्शन, प्रोसेसिंग, ऑथेंटिकेशन, एक्स्ट्रॅक्शन, फॉर्म्युलेशन या गोष्टी आपण बघायच्या. याला रेफरन्सची गरज
जास्त तर लागत नाही, एक्स्ट्रॅक्शनला लागते रेफरन्सची गरज. त्यानंतर आपल्याला प्रोसिजर करायची, प्रोसिजरचा रेफरन्स आपल्याला मॅनिटरी आहे. ते प्रोसिजर तुम्ही असेल चांगल्या ठिकाणी तीच बनवा. त्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट काय बघायचं आहे की आता या सर्व गोष्टी झाल्यानंतर प्रोसिजर झाला, आपला प्रोडक्ट तयार आहे. त्यानंतर आपल्याला जायचं, आपण जी अँटीसेप्टिक ॲक्टिव्हिटी म्हणली त्यासाठी बॅक्टेरिया स्टेफिलोकोकस किंवा मग आता तुम्ही कोणत्याही प्रकार स्टेफिलोकोकस असेल समजा, तर तुम्हाला करायचं असेल अँटीमायक्रोबियल टेस्ट, तर अँटीमायक्रोबियल टेस्टसाठी सॅम्पल न्यायचं. आणि जे बाकीचे ग्रुपचे मेंबर असतात त्यांनी इव्हॉल्युशन पॅरामीटर करायचं. त्याच्यामध्ये इव्हॉल्युशन पॅरामीटरमध्ये काय करायचं तुम्हाला की इव्हॉल्युशन पॅरामीटरमध्ये सुरुवातीला तुम्हाला अपीरियन्स काय करायचं, कलर ऑर्डर टेस्ट कशी आहे त्याची, त्याच्यानंतर पीएच कसा आहे, होमोजेनिसिटी कसं आहे, स्पेराबिलिटी कशी आहे, वॉशॅबिलिटी कशी आहे, स्टेबिलिटी कशी आहे, या सर्व गोष्टींची माहिती घ्यायची. सो एवढ्या गोष्टी आहे. वाटल्यास तुम्हाला स्क्रीनशॉट मारायचं तर स्क्रीनशॉट मारून घ्या. त्यानंतर एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तर तयार कसं करायचं, तिथं पण 2 प्रकारचं आपल्याला सिनॉप्सिस आणि थिसिस द्यावं लागतं. याच्यात पण थिसिस आणि सिनॉप्सिसमध्ये द्यावं लागतं. सिनॉप्सिसचा काय असतं रोल, तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय बनवत आहे तुम्ही. आता तुमचा हर्बल इन्ग्रेडियंट सांगावं लागतं तुम्हाला की आम्ही या गोष्टी बनवणार आहेत. त्याच्यानंतर प्रोसेसिंग करणार आहेत, कलेक्शन करणार आहेत, एक्स्ट्रॅक्शन करणार आहेत, या सर्व गोष्टीची माहिती द्यायची. त्यानंतर थिसिसमध्ये काय द्यायचं की काय बनवलं याविषयी माहिती द्यायला आणि काय बनवणार. यामध्ये तुम्हाला इव्हॉल्युशन पॅरामीटर लागते, अँटीमायक्रोबियल टेस्ट लागते. त्यानंतर विविध प्रकारचे तुम्हाला विविध प्रकारच्या आपण जे म्हटलो इव्हॉल्युशन पॅरामीटरमध्ये स्टेबिलिटी, वॉशॅबिलिटी, त्याची माहिती घ्यावी लागणार आहे, काय बनवणार आहे. त्यानंतर यांचं पण PPT तयार करायची, त्याच्यासाठी आपण वेगळी व्हिडिओ करणार आहोत. PPTसाठी पण सोपं असते. आपण जे पॉईंट बघितले त्या पॉईंटनुसार फक्त आणि फक्त रिव्ह्यू असू द्या, रिसर्च रेफरन्सला प्राधान्य द्या. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की रेफरन्सला प्राधान्य द्या. त्या रेफरन्स जर विसरला तर सगळं पुढचं बदलते, कारण कोणत्या रेफरन्सला कोणती माहिती आहे जर माहीत नसेल तरी हेच नाही. सो आजच्या लेक्चरमध्ये आता आपण काय पाहिलं, रिसर्च आणि रिव्ह्यू बद्दल माहिती घेतली. सो आता तुमच्या पुढच्या आपली जी लेक्चर सिरीज सुरू होती फार्मसी ॲक्टची, ते आज आपल्याला या लेक्चरसोबतच फार्मसी ॲक्ट 1948चा पुढचा पार्ट म्हणजे स्टेट फार्मसी काउन्सिलिंग याच्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. तर त्याचा व्हिडिओ लवकरच येईल यूट्यूब चॅनलवर. सो रिसर्च अँड रिव्ह्यूच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असा आपला ओव्हरव्ह्यू होता, संडेचा ओव्हरव्ह्यू, जे की 1 दिवस लेट झाला थोडं पर्सनल प्रॉब्लेममुळं. सो दर रविवारी आता आपण काय ठरवलं, दर रविवारी आपल्या लेक्चरमध्ये आपण नवीन ट्विस्ट आणणार. लवकरच आता आपण नवीन विषय घेऊन येणार. दर रविवारी आपण नवीन फॅक्ट घेऊन येणार. त्यानंतर आता तुम्हाला जर काही जरी रिव्ह्यू आणि रिसर्चमध्ये जरी काही प्रॉब्लेम येत असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, त्या कॉन्टॅक्टवर कॉल करा की आम्हाला समजलं नाही, आम्ही कसं पद्धतीचं सॉल्व कशा पद्धतीचं करायचं आणि काय रिव्ह्यू भेटत नाही, विषय चूज करायला प्रॉब्लेम येत आहे, या सर्व गोष्टी काही प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही माझा कॉन्टॅक्ट नंबर देईल, त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉल करा किंवा मेसेज करा. मी इमिडिएटली उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि त्यानंतर तुम्ही भरभरून तुमच्या विद्यार्थ्यांना सेंड करा. असेच आपण नवीन विषय घेऊन येणार आहोत. आणि संडे स्पेशलमध्ये आज आपला विषय होता केस स्टडी, काय प्रॅक्टिस स्कूलबद्दल आपण माहिती घेतली, त्यामध्ये सगळ्या आपण गोष्टी घेतल्या. PPTमध्ये काय काय फॉर्मॅट टाकायचा हे लवकरच आपण पाहणार आहोत. 2-3 दिवसामध्ये आपला तो पण व्हिडिओ येईल. या सर्व गोष्टीची आता PPT पण बनवण्याची कशी, त्याच्यासाठी काय काय फॉन्ट लागतो, काय काय या गोष्टी लागतात ते पण आपण सांगणार आहोत. त्यानंतर फॉन्ट टाईप असतं, टाइम्स न्यू रोमननुसार आपल्याला बनवायचे असते. आता कंपल्सरी नसते प्रत्येक कॉलेजमध्ये केस स्टडी करणं. कोणत्या कॉलेजमध्ये हॉस्पिटल व्हिजिट असते, इंडस्ट्रियल व्हिजिट, त्यानुसार त्यांचा रिपोर्ट तयार करून सबमिट करायचा असतो. नेक्स्ट सेमिस्टरमध्ये आपल्याला प्रोजेक्ट वर्क आहे, त्याची पण आपण
माहिती घेणार आहोत. सो आजच्यासाठी एवढं. तुम्हाला जर समजा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर, नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भरभरून मला सपोर्ट करा. जसं की तुम्हाला चांगल्या प्रकारचे फार्मसी मराठी भाषेमध्ये मी जास्तीत जास्त प्रमाणात होईल. उद्यापासून आपले ठीक लेक्चर रेग्युलर येतील. उद्या आपल्या फार्मसी आर्टमध्ये RX म्हणजे रजिस्टर फार्मसी या रजिस्टर फार्मसिस्ट याबद्दल माहिती घेणार आहोत. तरी सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ बघून घ्या. स्टेट फार्मसी काउन्सिलिंग काय असते काय नाही याबद्दल माहिती घ्या. थँक्यू. टेक केअर. ऑल द बेस्ट फॉर युअर करिअर. थँक्यू.